हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय. मित्र, मी रविराज शेतुकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्र, माझा लुक एकदम हंटर टाईपच झालेला आहे. तुम्ही बघू शकताय आजचा हा लुक माझा. तर आज मी आलेलो आहे पुन्हा एकदा फिशिंगसाठी. समुद्र म्हटलं की तुम्हाला कळतच असेल की फिशिंग हे माझं वेड आहे, पॅशन आहे आणि खरोखरच मी नेहमी येत असतो. आणि खरोखरच आज जी काही मजा आली आहे ती पण तुम्हाला या व्हिडिओतून दाखवेन. सोबत राहा आणि धमाल करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कॅच झाली आणि याला बैल मासा म्हणतात. बैलासारखा शिंगाई बघा उभा राहिलाय. तर आपण याला पुन्हा एकदा रिलीज करूया. अभि गर्देकर त्याला काढतात, कारण हा काय आपल्या उपयोगाचा नाहीये. त्याच्यामुळे त्याला विचारायला जाऊ दे त्याच्या बायका पोरांमध्ये. काय अभि, बरोबर ना? बरोबर, बायका पोरा वाट बघ. तर अशा पद्धतीत त्याला रिलीज करण्याचं काम करतोय. हे बघा, विराज इथं त्याला रिलीज करतोय बघा. ओके, थँक्यू. आपल्याला अजून एक छोटा पालू म्हणतात की काय म्हणतात मला माहिती नाही, बब्बर लिप काय म्हणतात. तर छोटा मासा ऑन झाला होता, तर आपण त्याला पुन्हा रिलीज करतोय पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्याला इथं रिलीज करतोय. जा बाळा, तू तुझ्या घरी जा, मोठा हो एकदम. रविराज भाई, साई सावकाश 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 सावकाश, आरामात घे, आरामात घे, आरामात घे. मासा आहे, मासाचा आहे. सावकाश घे, नाही आता तोडणार. सावकाश घे, सावकाश घे, सावकाश घे, तिथे तुटेल. थांब, लाट येणार आहे, लाट येणार आहे. येऊ काय लाईनला? कोबरा इकडे इकडे बघ. फिश ऑन फायनली. खरोखरच मगाशी थोडंसं वाईट वाटत होतं फिश गेल्यामुळं, पण कुठेतरी परतफेड आपण म्हणतो ना की नशिबाच्या पुढे नक्कीच नक्कीच कोणत्या गोष्टी जात नाहीत. तर तसंच या समुद्राने खरोखरच मनापासून मी फिशिंग करतो म्हणून पुन्हा एकदा मला मोठा गोबरा दिला आहे. हुकअप दाखव, हुकअप ठेव दे. तुला त्याच्या आधी काय खाल्ला नाही? 2 हुक लागलेत त्याच्या आधी काय खाल्ला नाही तू? काहीतरी आहे त्याच्या आधी पण काहीतरी खाल्ला नाही आतमध्ये. अभि नको, पण तो आपल्याला टाकायचंच नाही, पण आडवा धरून कर. फायनली मित्र, फिश ऑन झालेला आहे बघा. केवढा मोठा गोबरा आहे. ॲक्च्युली हा नशिबाने भेटला आहे, कारण याच्या आधी पण एक हुकअप झाला होता 1-2 तास अगोदर, आणि तो बाहेरच आला नाही पाण्याच्या. एवढा मोठा होता. वागळा होता की गोबरा होता देवालाच माहिती. पण आपण म्हणतो ना की खरोखरच नशिबाने पुन्हा एकदा मोठी कॅच झाली. खूप मस्त वाटतंय. हे बघ काय काय खाल्लं नव्हती. हे बघ, आणि त्यांनी ऑलरेडी काय काय खाल्लेलं ते पण बघा. काय रे? लेप आहे. ही लेप आहे ना. अभि याला काढायचा काय? मजबूत. फिश ऑन मित्र बघा, काय साईज आहे, एक नंबर. दिसायला पण काय छान आहे बघा. अशा प्रकारे अभि गर्देकर माझा मित्र इथं होता. मित्र हे बघा, खूप काढणं पण सोपी गोष्ट नसते. फिश समुद्रातून काढणं सोपी गोष्ट आहे, पण तो अशा पद्धतीत काढणं खूप कठीण आहे. आणि अभि गर्देकर यांनी तो फिशचा हुक काढलेला आहे. क्या बात आहे. मगाशी जो मला बैल मासा मिळालेला तोच आता दादूला मिळालेला इथं फिश ऑन झालेला आहे बघा. तर मित्र, अशा प्रकारे आपल्या मित्राला एक फिश ऑन झालेला आहे. तर बघूया काय लागलाय नेमका. खूप जोरात ओढत होता. ओ हो, हा वागळा मासा लागलेला आहे बघा कशा प्रकारे. ओ माय गॉड, कसला मासा आहे बघा. आणि हा वागळा खूप डेंजर असतो ना अभि? म्हणजे त्याचं जर शेल लागला मित्र हो तर खूप 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 विषारी असतो. त्यामुळे फिशिंग करताना खूप जपून. आणि हा ओमकारला लागलेला वागळा मित्र हे बघा. आता
इथे याला पलटी मारतोय अभि. मला वाटतं सुलटी मारली अभिला. अभि पलटी करत होता. हे बघा कशा प्रकारे. आणि तुम्हाला त्याचा शेल दाखवतो. हे बघा, हे बघा अशा प्रकारे. अभि तो शेल फक्त उचलून दाखव जरा कसा असतो. हा बघा इन डिटेल्स मध्ये दाखवतो. हा जर का लागला तर मित्र खरोखर डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि 1 रुपयाचा जो नाणा असतो तसा त्या शेलच्या जिथं तो मारतो तिथे सगळं आपलं विष हे होतो. अशा प्रकारे आता त्याला आपण रेस्क्यू करणार आहोत. मित्र हे बघा, ओमकार नरवणकरला हा वागळा लागला होता, परंतु ते कोणी खात नसल्यामुळे ते रेस्क्यू करतात. बघा शेवटी काय, जी गोष्ट आपण खरोखर खात नसू किंवा काय, तर ओमकार नरवणकर सारखं कुठेतरी कार्य करा. त्याला त्याच्या घरी जाऊ दे. जा बाबा, बायका पुरं वाट बघत असतील. ओके, अशा प्रकारे वागळा पुन्हा एकदा घरी गेला. परत काय लागू नको रे बाबा. हे बघा, हे पण इथं बसलेत वागळा बघून बघून. अशा पद्धतीत मित्र फोन चालू होता आणि इथं फिश ऑन झालेला आहे. गोबरा माझ्याकडून विराजसाठी गिफ्ट आहे. गिफ्ट अभि. हा मित्र, हा जो गोबरा मिळालेला आहे तो माझ्याकडून विराजसाठी गिफ्ट आहे. गिफ्ट तुला, गिफ्ट विराजसाठी खास माझ्याकडून ऑफर आहे. आणि खरोखरच पायगुण आपण ज्याला म्हणतो मित्र, खरोखरच पायगुण ज्याला म्हणतो, मला एवढं मोठी कॅच मागाशी पण झाली, आत्ता गोबरा लागला. आणि तो मी म्हणतो की फक्त आणि फक्त विराजमुळं. आणि खरोखरच एक लक्ष्मीची पावलं आपण जे म्हणतो त्या पद्धतीत तो आज इथं फिशिंगच्या इथं आमच्याबरोबर आहे. आणि जराही कंटाळा नाही. बेस्ट, जबरदस्त. लकी मॅन पुन्हा एकदा गेलेला आहे. बघूया, बहुतेक आम्हाला जो जोरात ड्रॅग वाजवलाय ना, हा 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 हा, तो जबरदस्त होता, जबरदस्त. अभि काय वाटतंय तुला, कसं फील होतंय? अभिचा पूर्ण दमछाक निघाल्यासारखं वाटतंय मला. अभिचा दम निघाल्यासारखा वाटतोय मासा ओढताना. त्या बात, ते मासा बसला. रॉड बघा, अभिचा रॉड. आणि मशीन पण मजबूत आहे, पेनची मशीन आहे. आणि तुम्ही खरोखर ड्रॅगचा आवाज ऐकायला पाहिजे होता जो नेला त्यांनी ओढून. जबरदस्त नेला. काय टेक्निक वापरतोय, काय कौशल्य वापरतोय. आणि इथं बघ, अरे यार, वागळा मासा लागलेला आहे. तेव्हा तो एवढी ताकद लावत होता अभि. बघू शकता वागळा. हो 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 हो, बाप रे. हे बघा केवढा मोठा वागळा लागलेला आहे. अभि इकडे बघ. आणि हा बघा वागळा मासा. अभि जरा त्याला सरळ कर अशी. ओ माय माय, एवढा मोठा आहे बघा. पाणी हे किनाऱ्याला खेळतात तोपर्यंत ठीक आहे, पण यांच्यापैकीच काही जण इथं हे तुम्ही पाहू शकता की आतात जात आहेत. मित्र, समुद्राशी खेळ करणं तेवढंसं सोपं नसतं. तरीसुद्धा तुम्ही पर्यटक आहात, फिरायला आलेला आहात, पण खरोखरच तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कुठेतरी अतिरेक करून, हे बघा हेच ते दोघं जण कुठेतरी लाटा क्रॉस करून हळूहळू हळूहळू जात आहेत. आता तुम्हाला हे बघा, हे बाकीचे मित्र बघा त्यांचे कुठे आहेत, आणि हे दोघं जण कुठे आहेत बघा. आणि मग कुठेतरी कुठल्या तरी बीचला जो दोष लागतो तो तुमच्यामुळेच लागतो, कारण तुम्ही कुठेतरी अतिरेक करता आणि खेळ करून या समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जातात. त्याच्यामुळे तुमच्यामुळे त्या तिथल्या बीचला सुद्धा दोष लागतो. तर तो लागू नये याची तुम्ही काळजी घ्या. हां, कल्ला कल्ला उघडता तर तो थांबेल नाही पोटाखाली. कसा म्हणते ओके, आणि पोटाखाली गावात टाक खाल्लेत ना. मला पुरा टाक हात, अडपायला हात भेटेल. गुलगुलीच आहे तो. अशा प्रकारे फिश ऑन. आणि गौरवनी बघा केवढा मोठा हे केलं आहे. गौरव काटा लागेल जपून. ओके, कसा वाटला गौरव? काटा मस्त लागतो. काटा खायला पण मस्त लागतो.
त्याला दाखव आता. मित्र खरोखरच फिशिंग करताना खूप मजा येते, खूप धमाल येते. आणि फिश ऑन झाल्यावर तर तुम्ही बघितलाच असेल माझा व्हिडिओ, माझा चेहरा, जो आनंद मिळतो तो खूप वेगळाच असतो. आणि अशा प्रकारे खरोखर मजा आली आज फिशिंगला. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तोपर्यंत रजा घेतो. बाय बाय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो. बाय बाय.